नळदुर्गच्या मैलारपूरमध्ये सध्या एकच जल्लोष पाहायला मिळतोय. श्रद्धा, भक्ती आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेलाय. हेच ते पावनस्थळ जिथे खंडोबा बाणाई यांचा विवाह संपन्न झाला आणि आज त्याच मैलारपूरमध्ये श्री खंडोबा महायात्रेचा भक्तिमय सोहळा सुरू आहे. या यात्रेदरम्यान काही उपक्रमांच्या माध्यमातून स्नानगृह सुरू करण्यात आल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त केलं जातंय. मात्र दुसरीकडे यात्रेत होणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं चित्रही समोर येतंय. दरम्यान यात्रेसाठी अन्नदान वाटप करणाऱ्या भक्तांचा काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. भाविकांच्या सेवेसाठी पुढे येणाऱ्या या सेवाभावी हातांचा सर्वत्र कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीचे अशोक भाऊ जगदाळे मित्रपरिवार यांनी नगर परिषद आणि मंदिर संस्थांच्या नियोजनावर खंत व्यक्त केली आहे. यात्रेदरम्यान होणाऱ्या गैरसोयी तातडीनं दूर करून भाविकांना योग्य सुविधा द्याव्यात आणि यात्रा सुरळीत पार पाडावी अशी विनंती त्यांनी केली आहे. काँग्रेस तर्फे आम्ही इथं स्नानगृह महिलांसाठी स्नानगृह उभा केले होते. ते आजपर्यंत आपण बघितलेले असाल की आतापर्यंतच्या इतिहासात नळदुर्ग नगर परिषद तर्फे अशा प्रकारची कुठलीही महिलांना सुविधा उपलब्ध करून दिलेली नव्हती. इथं अजून सुद्धा नळदुर्ग यात्रेनिमित्त जे खंडेरायाच्या यात्रेनिमित्त उदगीर लातूर भागातून जे प्रचंड भाविक येत आहेत त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची सोय नाही. नळदुर्ग नगर परिषद मध्ये का आजपर्यंत इथं कित्येक वेळेस यात्रा भरलेली आहे, परंतु प्रशासकाला अजून पण वाटत नाही की महिलांना इथं सुरक्षिततेसाठी शौचालयाची निर्मिती करावी. शौचालय फिरते शौचालय का होईना जागोजागी उभे करावेत. आज आपण जर इथं डोंगर माथ्यावर फिरायला गेलात तर बघताय की उघड्यावरती शौचालयास बसलेले लोक दिसत आहेत. हे खूप म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. आता नवनिर्वाचित अध्यक्ष बसवराज अप्पा धरणे यांना आमचं निवेदन आहे की बाबा आजपासून का होईना आणि इथल्या प्रशासकाला तर ह्या नळदुर्ग नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना ही काही यात्रा नवीन नव्हती तरी परंतु कुठलीही व्यवस्था आज इथं दिसून येत नाही. आम्हाला एवढीच विनंती आहे इथल्या प्रशासकाला तसेच नवनियुक्त अध्यक्षांना व नवीन बॉडीला त्यात आम्ही सामील आहोत की बाबा या खंडेरायाचे खूप मोठमोठे भक्त आहेत, त्यांचं कुलदैवत आहे. त्या अपेक्षेनं लोक इथं येतात तर त्यांना या सुविधा मिळायला पाहिजेत. या प्राथमिक सुविधा आहेत. अन्नदान म्हणा, इथं आता 3-4 ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. त्या लोकांचं आम्ही काँग्रेस कमिटीतर्फे व प्रभाग क्रमांक 4 व अशोक भाऊ जगदाळे मित्र परिवारातर्फे त्यांचा आम्ही सत्कार केला होता. इथे एसटी महामंडळानं जी या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी जी सुविधा दिलेली आहे त्याबद्दलही आम्ही त्यांचंही कौतुकास्पद सत्कार केलेला आहे. तर आम्हाला या फक्त यात्रेचं जे आमचं खंडोबा देवस्थानची जी पंच कमिटी आहे त्या कमिटी फक्त दक्षिणा मागते, दान मागते, परंतु त्या प्रमाणात सुविधा देत नाही. ही काय फक्त जबाबदारी नळदुर्ग नगर परिषदचीच नाही तर ह्या कमिटीची सुद्धा आहे. यात्रा कमिटी जी पंच कमिटी आहे यांची जी ट्रस्ट आहे यांची सुद्धा ही जबाबदारी की बाई इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ही सुविधा मिळालीच पाहिजे. यावर्षी आम्ही थोडंफार दुर्लक्ष करू की बाबा हे नवीन होतं, आम्ही प्रथम आलोय आणि समोरची बॉडी प्रथमच आली आहे, परंतु यापुढे आम्ही या प्राथमिक सुविधा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. प्रत्येक भाविकाला इथं न्याय मिळालाच पाहिजे, प्रत्येक सुविधा मिळालाच पाहिजे. आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून अशोक भाऊ जगदाळेंच्या माध्यमातून या बद्दल आवाज उठवणार आणि आम्ही एक विरोधी पक्षनेता आणि चालू आता प्रशासनात आम्ही सहभागी होऊन यापुढेही चांगल्या सुविधा देऊ आणि प्रशासकाकडनं अपेक्षा करू की बाबा इथं चांगल्या सुविधा अजूनही यात्रा 8 दिवस राहते तर जरूर इथं लोकांना सुविधा द्या. जेणेकरून जे भाविक नळदुर्ग मध्ये दाखल होतात लातूर इतर साईडचे सगळेजण त्यांच्यासाठी जी सुविधा करायला पाहिजे ती योग्य ती सुविधा इथं नसल्यामुळे आम्हाला थोडंसं पुढाकार घेऊन काही गोष्टीचं नियोजन करावं लागले. त्यात काय असेल ते ह्याचं बाथरूमचं महिलांसाठी कारण जे करून उघड्यावर स्नान करतात त्यांच्यासाठी आडोसा म्हणून आम्ही काहीतरी एक नवीन उपक्रम ह्यावेळेस चालू केलेला आहे. आणि जेणेकरून जे बाहेरचे भाविक येतात ते जे अन्नदान करतात त्यांचं एक उपक्रम हे दरवर्षी योगदानाचं असतं इथं. त्यांच्यासाठी आम्ही ह्यावेळेस नवीन उपक्रम म्हणून त्यांचा एक नगरुक गाववासियातर्फे आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांचा मान सन्मान केलेला आहे. जेणेकरून त्यांना पुढून येणाऱ्या भाविकांना अजून प्रोत्साहन भेटून योग्य ते हे करतात.
प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.